नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर गोकर्णीचे फुले माता लक्ष्मी, भगवान विष्णू, शनिदेवाला, लक्ष्मीला, दुर्गा मातेला पूजेत देखील वापर केला जातो आणि त्यांना देखील हे फूल अतिशय प्रिय आहे. गोकर्णीचे फुलाचे अनेक फायदे शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे. गोकर्णीचे फूल घरामध्ये किंवा वेल घरामध्ये लावल्याने सकारात्मक ऊर्जा, संसार आणि घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते असं म्हटलं जातं. तर आपल्याला 3 उपाय जे आहेत तर ते करायचे आहे. सर्वात अगोदर तांब्या भरून पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं दूध टाका आणि एक थोडीशी चिमूटभर काळे तेल टाकून गोकर्णीचं फूल घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तेथे गेल्यानंतर आपल्याला बघा ते जल महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. गोकर्णीचं फूल देखील अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर महामृत्युंजयाचा 11 वेळेस आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा अडचण आहे ते सांगायचं आहे. दुसरा उपाय असा आहे, एक तांब्या भरून पाणी घ्या, तो थोडंसं दूध टाका आणि गोकर्णीचं फूल घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं. हा उपाय आजारी व्यक्तींसाठी करायचा आहे आणि हे जल अर्पण केल्यानं 11 वेळेस आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तिसरा उपाय असा आहे की एखादी व्यक्तीची कोणती इच्छा पूर्ण होत नसेल तर 11 फुलं घेऊन त्यांच्यावरून 7 वेळेस उतरून वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे.